चाळीसगाव पोलिसांकडून 14.57 लाखांचा गांजा जप्त, 4 आरोपी ताब्यात. चाळीसगाव 17 जुलै 2025 चाळीसगाव शहर पोलिसांनी आज पहाटे केलेल्या कारवाईत सुमारे 14,57,416 रुपये किमतीचा अंमली पदार्थ, गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी 4 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या आदेशानुसार 17 जुलै 2025 रोजी रात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल पॉइंट नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी रात्रीचे 2:50 वाजता भडगावकडून नांदगावकडे जाणाऱ्या MH18BX 8943 क्रमांकाच्या फोर्स कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या क्रुझर गाडीला थांबवण्यात आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता सीटखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एकूण 32 किलो 177 ग्रॅम वजनाचा 2,57,416 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. या प्रकरणी राहुल पहाड्या पावरा 23, अख्तारसिंग शिवदास पावरा 24, रवींद्र पंडित पावरा 20 आणि पहाडसिंग कुमार पावरा 24 सरवरा, महादेव दोडोनवाड ता, शिरपूर जी, धुळे या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पोको 3363 पवन पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा 307/2025 NDP SACT कलम 29, 20B, 8C अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 2,57,416 रुपये किमतीचा 32 किलो 177 ग्रॅम गांजा आणि 12 लाख रुपये किमतीची फोर्स कंपनीची क्रुझर गाडी MH18BX 8943 असा एकूण 14,57,416 रुपयांचा समावेश आहे. ही कारवाई माननीय महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगाव, माननीय विनायक कोते सो, उपविभागीय पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये सपोनी भरत चौधरी, पोहेकॉ भूपेश वंजारी, पोहेकॉ नितीन वाल्हे, पोहेकॉ विनोद पाटील, पोकॉ पवन पाटील, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ प्रवीण पवार, पोकॉ प्रथमेश पाटील, पोकॉ दीपक चौधरी, पोकॉ विजय महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांचा सहभाग होता.